आणि पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणी 8 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ड्रग्ज प्रकरणातील सर्व 8 आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाईल। 5 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावण्यात आली आहे। पुण्यामधल्या एका हॉटेलमध्ये ज्याचं नाव L3 असं आहे, काही जण ड्रग्ज घेताना आढळले होते। त्यानंतर यातला व्हिडिओ व्हायरल झाला। पोलिसांनी कारवाई केली। ड्रग्ज मालकासह हॉटेल मालकासह इतर 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन माहिती राहुल कुलकर्णी आपल्याला देतात। राहुल, पोलीस कोठडी आहे आणि आपण पण सगळ्यांनाच क्युरियोसिटी आहे की हे जे ड्रग्ज व्हिडिओमध्ये दिसत आहेत, कारण NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंदवलेला नाहीये, तर हे जे ड्रग्ज आहेत त्याचा सोर्स पोलिसांना कळतो का? कारण आतापर्यंतची जी माहिती आहे, आबकारी विभाग किंवा पोलिसांनी तो पब सील करत असताना कुठेही ड्रग्ज सापडलेले नाहीये। आपण पण जेव्हा हा प्रश्न विचारला पोलिसांना की या संदर्भात NDPS ची कारवाई अद्याप का नाही सुरू झालेली, कारण भादवी आणि बॉम्बे पोलीस ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस कोठडीमध्ये अधिक आम्ही तपास करू आणि त्यानंतर ड्रग्जचे धागेदोरे मिळाले तर NDPS नुसार गुन्हा दाखल करू। हे जे 8 आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक मूळ मालक, त्याचे 2 सहकारी पार्टनर आणि मग बाकीचे तिथले कर्मचारी, कोणी तो दुचाकी पार्किंग बघणारा कर्मचारी वगैरे, अशी सगळी मंडळी, एक DJ पण आहे। त्यामुळे जसं तुम्ही सांगताय 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। एक तर पोलिसांनी कोणत्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आणि कोणत्या कायद्या अंतर्गत होणं अपेक्षित आहे। NDPS ऍक्ट जर लावला गेला नसेल, जसं तुम्ही कारण सांगता की कोणतेही सबस्टन्सेस तिथे सापडलेले नाहीयेत, तर या प्रकरणाची पुढची दिशा काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं असेल। राहुल, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।